ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायलीने सचिन आणि साक्षी या दोघांना कॅफेमध्ये बघितलेलं असतं. तेव्हा साक्षी म्हणत असते, सचिन आपण लवकर इथून जाऊया, तो माणूस माझ्याकडे बघतोय. आणि तेव्हा इथे सचिन तिला आता शांत करत असतो. आणि तेव्हा सायलीने त्या दोघांना एकत्र बघितलेलं असतं. सायली खूपच हुशारीने आपल्या मोबाईलमध्ये पुरावा म्हणून त्या दोघांचा फोटो काढते. तेव्हा इथे सचिनने अगदी जवळ आपल्या साक्षीला पकडलेलं असतं. तेव्हा साक्षी म्हणते, याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. साक्षी शिखरे जिवंत आहे आणि सचिन भावजींची गर्लफ्रेंड साक्षी शिखरे आहे हे सुद्धा आता सायलीला समजलेलं असतं. जेव्हा सायली त्या दोघांना एकत्र बघत असते तेव्हा सचिनने आणि साक्षीने सायलीला बघितलेलं असतं. तेव्हा साक्षी सचिनचा हात पकडते आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन निघून जाते. सायली त्यांच्याकडे बघतच तिथे उभी असते. तेवढ्यातच सचिन साक्षी दोघेजण पळून जातात. गाडीमध्ये बसून तिथून निघून जातात. तेव्हा त्यांच्या मागोमाग इथे सायलीसुद्धा येत असते. तेव्हा सर म्हणतात की मॅडम तुम्ही बिल पे केलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते हो आणि ती लगेचच धावत पळत मागे निघून जाते. आणि तेव्हा ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता साक्षी आणि सचिन हे दोघे जण काही थांबणाऱ्यातले आहेत का? साक्षी आता निघून गेलेली असते आपली गाडी घेऊन आणि सायली त्यांच्याकडे बघतच उभी असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, याचा अर्थ आत्तापर्यंत साक्षीने आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली. ती जिवंत असूनसुद्धा मेली असा कांगावा केला. तिने आम्हाला फसवलं, पोलिसांनासुद्धा फसवलं. मी यांना फोन करून सांगते की मी साक्षी आणि सचिन भाऊजींना एकत्र बघितलं. ती अर्जुनला फोन करते. अर्जुन एका मीटिंगमध्ये असतो क्लायंटबरोबर. त्याचा फोन सायलेंट असतो. अर्जुनचं लक्ष नसतं, चैतन्याचं सुद्धा लक्ष नसतं. तेव्हा सायलीचा फोन उचलला जात नाही. सायली म्हणते, अरे देवा, हे फोन का उचलत नाही आहेत? तिला टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणते, काय करू मी आता? याचा अर्थ ह्या वेळेला साक्षी गुन्हेगार आहे आणि तरीसुद्धा ती बाहेर आहे. आणि फक्त साक्षी एकटी नाही आहे, तर तिच्याबरोबर सचिन भाऊजीसुद्धा आहेत. काय करू मी? कुणाला सांगू? पोलिसांनाच फोन करते. तेव्हा सायली आता लगेच पोलिसांना फोन करते आणि म्हणते, नमस्कार, मी सायली सुभेदार बोलते आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको. तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, मला काय बोलायचं आहे. वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये साक्षी शिखरे गुन्हेगार होती आणि तिला शिक्षा झाली होती. साक्षी शिखरे जिवंत आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, नाही नाही मॅडम, अहो साक्षी शिखरे हिचा खून झाला नाही का जेलमध्ये? ती जिवंत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही ती जिवंत आहे. ती सगळी फसवणूक होती पोलिसांची आणि आमचीसुद्धा. तुम्हाला माहिती आहे, मी आत्ता साक्षीला एका कॅफेमध्ये बघितलं, ते सुद्धा समोरासमोर. आधीसुद्धा मी तिला ओझरती बघितलीच होती, पण आता मी तिला समोरासमोर बघितलं. इन्स्पेक्टर म्हणतात, मॅडम तुम्ही हे खात्रीनिशी सांगताय का? सायली म्हणते, 100% मी सांगते तुम्हाला की मी साक्षीला बघितलं. हे सगळं मी तुम्हाला लेखी द्यायलासुद्धा तयार आहे. पण तुम्ही प्लीज लवकरात लवकर साक्षी शिखरेला पकडा प्लीज. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे, मी आत्ताच माझी टीम घेऊन साक्षी शिखरेच्या घरी जातो आणि तिथे जाऊन तिचा शोध घेतो. तुम्ही नका काळजी करू मॅडम. तेव्हा इथे सायलीने खूपच छान पद्धतीने सगळ्यात आधी ही बातमी पोलिसांना दिलेली असते. पोलीस लगेचच कामाला सुरुवात करतात. त्यानंतर इथे आता अर्जुनने थोडा उशीरच केलेला असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला अर्जुन इथे सगळ्या गोष्टी पटापट करतोच, पण या वेळेला सायली बरोबर असते. कधी कधी सायली गोंधळ घालते, पण या वेळेला सायलीने पोलिसांना सांगितलेलं असतं की साक्षीला बघितलं आणि ती जिवंत आहे. त्यामुळे पोलिसांनी आपलं काम सुरू केलेलं असतं. तेव्हा इथे क्लायंट गेल्यानंतर इन्स्पेक्टरांचा फोन येतो आणि अर्जुन तो फोन घेतो. अर्जुन आधी सायलीचे फोन बघतो. तो म्हणतो, बायकोचे इतके मिस कॉल कशासाठी? आणि तो आता फोन करत असतो, पण सायली काही फोन उचलत नाही. तेव्हा इथे पोलीस अर्जुनला फोन करतात आणि इन्स्पेक्टर म्हणत असतात की अर्जुन सुभेदार, तुमच्या बायकोने सायली सुभेदारांनी फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी साक्षी शिखरे यांना बघितलं कॅफेमध्ये आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, तिने साक्षीला कधी बघितलं?
तर त्यांनी आत्ता साक्षी शिकरेला बघितलं आणि लगेच आम्हाला फोन करून सांगितलं. तर अर्जुन म्हणतो, नाही मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला जर काही माहिती मिळाली तर प्लीज मला अपडेट करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नक्कीच आम्ही आता जातो आहे त्यांच्या घरी, महिपत शिखरेच्या घरी चाललो आहे चौकशी करण्यासाठी. आम्हाला जर काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला देऊच. तेव्हा अर्जुन म्हणतो की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे चैतन्य. चैतन्य म्हणतं, काय झालं, साक्षीबद्दल काय बोलत होतास? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे हिला सायलीने बघितलं आणि सायलीने पोलिसांना फोन करूनसुद्धा सांगितलं. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय, मी तुला सांगत होतो आधीपासून की ही गोष्ट तू सायली वहिनीला सांगून टाक की साक्षी शिकरे जिवंत आहे. आता काय करणार आहेस तू? वहिनीने जर काही पुन्हा चुकीचा निर्णय घेतला तर तू काय करणार आहेस? तेव्हा इथे सायली आता पूर्णपणे शॉकमध्ये असते. तिला अस्मिताचे ते आनंदाचे दिवस आठवतात, जेव्हा कल्पना म्हणते की चला तुम्ही आता पेढे आणि बर्फी वाटायला घ्या, कारण आपली अस्मिता आई होणार आहे आई. त्यानंतर तिची भरलेली चोरोटी असू दे, त्यानंतर तिचे केलेले लाड असू दे, तिच्या घरच्या लोकांना झालेला आनंद असू दे, आणि मग सचिनने दिलेला धोका. तेव्हा अस्मिता त्याला मारते आणि त्याला जाब विचारत असते की का केलंस तू असं, उत्तर दे, उत्तर दे, मला उत्तर दे. तो म्हणत असतो, तू जिला माझ्याबरोबर बघितलंस ती माझी गर्लफ्रेंड नव्हती, ती माझी कलीग होती. तेव्हा इथे अर्जुन त्याच्या जोरदार थोबाडी देतो आणि म्हणतो, खोटं बोलू नकोस, आता खोटं बोलू नकोस की ती तुझी कलीग होती. तेव्हा अस्मिता म्हणते, हो, ती फक्त तुझी मैत्रीण होती, तर तू तिला शेवटचं भेटायला गेला होतास म्हणून तिला अशा पद्धतीने बाय करत होतास, मिठी मारून, किस करून. याला काय म्हणतात सचिन? या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात आणि अस्मिता सायलीला म्हणते, मला पाणी नको देऊस तू सायली, मला विष दे, विष. म्हणजे एकदा का मी विष घेतलं की महा सचिन त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जायला मोकळा. तेव्हा इथे आता या सर्व गोष्टी आठवत असतात. तर इथे अर्जुन आता वेगळ्याच गोष्टीला घाबरलेला असतो. जर सायलीला कळलं की साक्षी जिवंत आहे हे मला माहिती आहे तर ती मला सोडून जाईल का? ती मला सोडून जाईल का? नाही नाही, मी तिला सॉरी म्हणेन, नाही नाही, मी तिला सॉरी म्हणेनच. तेव्हा इथे अर्जुन घाबरलेला असतो. तेव्हा चैतन्य त्याला समजावत असतो. तर इथे आता सायलीला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे अस्मिता सचिनवरती आंधळा विश्वास ठेवायची. म्हणजे अर्जुनने आणि सायलीने एका मुलीबरोबर सचिनला पकडलं होतं आणि ते अस्मिताला कळतं, पण ती म्हणते की नाही, तो माणूसच होता जो सचिनला भेटायला आला होता. तुम्ही उगाच इथे त्याच्यावरती आरोप करू नका. त्यानंतर इथे अर्जुन आता टेन्शनमध्ये असतो की सायली मला माफ नाही करणार, सायली माझ्यावरती चिडेल, रागवेल. तो गाडी आता बाजूला घेतो, कारण त्याला गाडीसुद्धा चालवता येत नसते. तो इतका टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, तू गाडी बाजूला लाव बरं, गाडी मी चालवतो बाबा, तू चालवू नकोस. आणि गाडी चालवण्यासाठी आता चैतन्य बसतो. तर इथे घरी आता कल्पनाने अस्मितासाठी छान छान कपडे आणलेले असतात, तिच्या बाळासाठी कपडे आणलेले असतात, ते अस्मिताला खूप आवडतात. तेव्हा सायलीसुद्धा तिथे येते. तेव्हा अस्मिता म्हणत असते, आई ही फ्रॉकं किती मम्मा छान आहेत गं. तेव्हा कल्पना म्हणते, हो, पण ही फ्रॉकं आहेत ना किंवा हे कपडे आहेत ना ते आधीच बाळाला घालायचे नाहीत. आधी बाळाला इथे जे मऊसूत कपडे असतात ना जुने जुने ते आधी बांधायचे असतात आणि मग नंतर हे कपडे बाळाला घालायचे असतात, आधी नाही. ती म्हणते, मम्मा मग आधीच का तू हे कपडे घेऊन आलीस? तुला पूर्णाजीने सांगितलेलं ना की आधीच खरेदी करायची नाही म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते, हो गं, पूर्णाईने मला सांगितलं होतं, पण मी तरी काय करणार गं. असे छान छान कपडे बघितल्यानंतर माझा मोह आवरला नाही गं आणि मी खरेदी केली. तेव्हा ती आता हसत असते. तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे आता प्रिया असते. हरामी प्रिया हिने सगळा हा गोंधळ घडून आणलेला असतो. म्हणजे सायलीने साक्षी आणि सचिनला बघितलं हे चांगलं घडलं, पण पुढे बघा ती काय करते. इथे आता सायली दारात उभी असते. कल्पना म्हणते, सायली आलीस तू? अगं अशी का दारात उभी आहेस, ये ना पुढे ये. सायलीची अवस्था बघितल्यानंतर प्रिया म्हणते, अच्छा, म्हणजे सायली इतकी खचून गेले म्हणजे कॅफेमध्ये तिने सचिन आणि साक्षीला बघितलं असेल. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं बघत काय उभी आहेस, जा ना पाणी घेऊन ये तिच्यासाठी. तेव्हा प्रिया जाते आणि सायलीसाठी पाणी घेऊन येते. कल्पना म्हणते, काय गं सायली, काय झालं, इतकी का थकली आहेस तू? तुला उन्हाचा त्रास झाला का? खूप ऊन आहे ना बाहेर. ह्या वेळेला तर सूर्य अगदी आग ओकतोय, आग.
म्हणून तुला त्रास झाला असेल. तेव्हा अस्मिता म्हणते, आणि त्यात तू इतकी नाजूक आहेस ना सायली, तुला इथे सनस्ट्रोक झाला असेल. त्यानंतर अर्जुन फोन करतो इथे कल्पनाला. सायली फोनच उचलत नसते कारण ती शॉकमध्ये असते. तेव्हा तो म्हणतो, ममा अगं सायली आली आहे का घरी? कल्पना म्हणते, अर्जुन तुम्हाला दोघांना एकमेकांपासून अजिबात करमत नाही. ते आताच घरी आली आणि तू लगेच फोन केलास. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो ना. अस्मिता म्हणते, सायली तू आराम कर हां, मग मी नंतर ममाने बाळासाठी जी शॉपिंग केली आहे ना, ती शॉपिंग मी तुला दाखवेन. तेव्हा इथे सायली म्हणते, अस्मिताताई पण तुम्हाला तर योगा क्लाससाठी जायचं आहे ना? अस्मिता म्हणते, हो गं जायचं आहे, पण तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, मग आज मी नाही जात. तेव्हा सायली म्हणते, नाही नको, तुम्ही खाडा करू नका, तुम्ही जा ना तुमच्या योगा क्लासला, ते गरजेचं आहे तुमच्यासाठी. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, हे बघ अस्मिता, सायलीची काळजी करू नको. आणि हे बघ, आत्तापर्यंत तू व्यवस्थित योगा करत आली आहेस की नाही, आणि त्याचा चांगला फायदासुद्धा होतो आहे तुला. तेव्हा आता थोडे दिवस उरलेत, त्याच्यामध्ये तू खाडा करू नकोस, तू जा बाई. तेव्हा ती म्हणते की मम्मा तू येतेस ना बरोबर? ती म्हणते, हो मी पण येते ना तुझ्याबरोबर. तेव्हा इथे सायली म्हणते की आई जर अस्मिता ताईबरोबर गेल्या तर मी सचिनचं सत्य कसं काय सांगू आणि साक्षीचं. तेव्हा सायली हळूच कल्पनाला खुणावते, तुम्ही नका जाऊ. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता विमलला घेऊन जातेस का आज? अस्मिता म्हणते, विमल नाही आज, ती बाहेर गेले. तेव्हा ती म्हणते, मग काय करू? सायली म्हणते, आई तुम्ही जा, जा तुम्ही अस्मिता ताईंबरोबर जा. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अच्छा, म्हणजे सायली आता अस्मिता समोर सचिनचं आणि साक्षीचं सत्य सांगणार नाही आहे, म्हणजे मला सोबत गेलं पाहिजे, म्हणजे मला गनिमी कावा करता येईल. तेव्हा प्रिया म्हणते, आई तू नको जाऊ बाहेर, तुला त्रास होईल ना उन्हाचा, मी जाते ना अस्मिताबरोबर. अस्मिता चल, मी तुझ्याबरोबर येते, 1.5-2 तासामध्ये आपण परत येऊ. अस्मिता म्हणते, बरं बरं ठीक आहे, आता तू एवढी येतच आहेस तर चल माझ्याबरोबर. त्या दोघीजणी आता जात असतात. इथे आता साक्षी एकदम जोरात गाडी चालवत असते, एकदम फास्ट, आणि पटकन गाडी थांबवते आणि म्हणते, सचिन तुझा फोन दे. सचिन म्हणतो, का माझा फोन का? साक्षी म्हणते, दे ना तुझा फोन दे. तेव्हा सचिन म्हणतो, पण कशाला, काय करणार आहेस तू? तेव्हा ती म्हणते, जर तू मला आता तुझा फोन नाही दिलास ना तर मी गाडी पेटवून देईन तुझ्या सकट. तेव्हा तो म्हणतो, काय? तेवढ्यातच ती पाण्याची बाटली घेते आणि त्याच्या जोरात डोक्यात मारते, जोरात, आणि तो आता बेशुद्ध होतो. साक्षी म्हणते, सचिन तू मरायचं नाही हां, तुला जगायचं आहे, माझ्यासाठी जगायचं आहे तुला, माझ्यासाठी, कारण माझं प्रेम आहे ना तुझ्यावरती म्हणून. तेव्हा इथे आता प्रताप काका येतात. ते म्हणतात, काय गं सायली, तू आम्हाला बोलावलंस इथे? तेव्हा कल्पना म्हणते, अहो सायलीला ना आपल्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. हो ना सायली? तेव्हा सायली म्हणते, हो आई बाबा, मला तुमच्याजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे, सचिनबद्दल. त्यानंतर इथे साक्षी म्हणत असते, सचिन बेबी डोळे उघड ना, बेबी उघड ना डोळे, हे बघ मी तुला मारलं कारण तू माझं ऐकलं नाहीस. काय मागितलं होतं तुझ्याकडे? फक्त मोबाईल तर मागितलं होतं ना, मग का नाही दिलास तू मला तुझा मोबाईल? बघू दे, बघू दे कुठे तुझा मोबाईल. ती मोबाईल घेते आणि स्विच ऑफ करते. ती म्हणते, आता हा फोन तुझा स्विच ऑफ करणार मी, कारण का, मग तुला तुझी बायको, तुझा मेवणा अर्जुन, ती सायली, तुझा सासरा सासू, तुला कुणीही फोन करणार नाही, तू फक्त माझ्याबरोबर राहणार. फोन जर दिला असतात गुपचूप तर एवढं डोक्यात मारलं असतं का तुझ्या? बेबी, माय बेबी, असं ते आता बोलत असते. साक्षीच्या डोक्यावरती थोडा परिणाम झाला आहे, ती सचिनच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की बाबा, मी सचिन भाऊजींना कॅफेमध्ये बघितलं, मी यांना कॅफेमध्ये भेटायला गेले होते आणि तिथे सचिन भाऊजींना बघितलं. ते एका मुलीबरोबर होते, त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर, आणि ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिकरे होती. म्हणजे सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड साक्षी शिकरे आहे. अगं पण ती तर मेली होती ना? सायली म्हणते, नाही आई, तो सगळा एक बनाव होता. साक्षी जिवंत आहे आणि आज तिला मी समोरासमोर बघितलं माझ्या डोळ्याने. आधी मी तिला ओझरती बघितली होती आणि आज तिला मी स्पष्टपणे बघितलं आहे सचिन भाऊजींबरोबर. आणि मला जेव्हा हे समजलं तेव्हा खूप मोठा धक्का बसला. तेवढ्यातच तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात. अर्जुन म्हणतो, काय काय म्हणालीस तू बायको? सचिन आणि साक्षी एकत्र? तुला खरंच असं वाटतं की तू सचिनबरोबर साक्षीलाच बघितलीस? तेव्हा सायली म्हणते, हो, मी सचिन भाऊजींबरोबर सायलीलाच बघितली. मी तुमचे फोन घेतले नाही कारण मला जे बघितलं त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता.
मी खात्री करून घेत होते की मी जे बघितलं ते बरोबर होतं का. पण मी बरोबरच बघितलं. त्या लोकांनीसुद्धा मला बघितलं आणि मला बघून ते लोक पळून गेले. त्याच्यामुळे आता माझी खात्रीच पटलेली आहे की मी जे काही बघितलं ते बरोबरच होतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, सायली खूप टेन्शनमध्ये होती ना, तिची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, हो ना. अस्मिता म्हणते, माझा फोन कुठे आहे, मी फोन करून विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे, माझी पर्स मागे आहे, त्याच्यामध्ये पण तुझा फोन आहे आणि माझा पण फोन आहे. ती पर्स देतेस का, मी फोन करते आणि विचारते घरी सगळं ठीक आहे ना. अस्मिता म्हणते, नाही आहे, तुझी पर्स कुठे आहे. ती म्हणते, अगं आहे ना, ती बघ आहे. तेव्हा पर्स नसते. ती म्हणते, आता काय करायचं, 2 तास माझ्या जीवाला घोर लागेल. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अरे हो ना गं, मला पण काळजी वाटते. ती म्हणते, चल फिरव गाडी, घरी जाऊया आता. ती म्हणते की बरं फिरवते, हा गाडी घरीच फिरवते. प्रियाने आता सगळं तिच्या मनासारखं केलेलं असतं. स्वतःच्या स्वार्थासाठी इथे माणूस दुसऱ्याच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. अस्मिता प्रेग्नेंट आहे. तिचा आता इथे महिना जवळ आला आहे. तिला त्रास होऊ शकतो या गोष्टीचा सुद्धा प्रिया विचार नाही करत. त्यानंतर इथे आता साक्षी सचिनला घेऊन कशीबशी तिच्या बंगल्यात आलेली असते, तिच्या घरी. तेव्हा इथे ती म्हणत असते, सचिन डोळे उघड ना, सचिन बेबी प्लीज डोळे उघड ना, माझ्याकडे बघ प्लीज, डोळे उघड. तेव्हा इथे सचिन आता डोळे उघडून साक्षीकडे बघतो आणि इथे साक्षी म्हणत असते, हे बघ आपण आपल्या घरी आलो आहे. सचिन म्हणतो, साक्षी हे सगळं काय आहे, हे तुझं घर नाही आहे मला माहिती आहे, आणि तू माझ्या डोक्यात बॉटल मारलीस, तू मला बेशुद्ध केलंस. तेव्हा साक्षी म्हणते, सचिन तुला मला काही सांगायचं आहे, काहीतरी सांगायचं असेल ना. सचिन म्हणतो, नाही काय सांगायचं आहे मला, काहीच सांगायचं नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते, नाही अजूनही काही सांगायचं नाही, तुला हे सांगायचं नाही आहे की तुझं लग्न झालं आहे, ती अस्मिता सुभेदार तुझी बायको आहे, अर्जुन सुभेदार तुझा मेहुणा आहे, हे तुला मला अजूनही सांगायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की बायको खरंच तुला असं वाटतंय की ती साक्षी शिकरेच होती. तेव्हा अश्विन म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही आता, सचिन आणि साक्षी, मी बरोबर ऐकलं का, या दोघांना तुम्ही बघितलं एकत्र. तेव्हा इथे सायली म्हणते, हो भाऊजी तुम्ही बरोबर ऐकलं, मी 100% सांगू शकते, अगदी 1000% की मी सचिन भाऊजी आणि साक्षी शिकरे या दोघांना एकत्रच बघितलं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठा धक्का हा इथे सगळ्यांनाच बसलेला असतो. सायली म्हणते, मी त्या दोघांना कॅफेमध्ये बघितलं, जेव्हा मी तुम्हाला भेटायला गेले होते तुम्ही नाही आलात म्हणून मी घरी येत होते, आणि तेव्हाच त्या दोघांना मी बघितलं, आणि ते दोघेजणं मला बघत होते. मला बघता क्षणी ते पळून गेले. तेव्हा तर माझी खात्रीच पटली की हे ते दोघेजणच आहेत, आणि साक्षीसुद्धा जिवंत आहे. आत्तापर्यंत साक्षीने फक्त मरणाचं नाटक केलं होतं, तिने आपल्याला आणि पोलिसांना फसवलं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अर्जुन अरे आता काय करायचं आपण, सांग ना, असा गप्प का उभायचं, आपण काय करायचं. तर अशा रीतीने सायलीने बघितलेली घटना तिने तशीच्या तशी सगळ्यांना सांगितलेली असते. सगळ्यांना इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर पुढील भागामध्ये प्रताप काका म्हणतात, त्या सचिनला बघितलं ना की माझ्या डोक्यामध्ये तिडीक जाते, आणि आता तर त्याच्याबद्दल एवढं मोठं सत्य समजले मला, आता काय करायचं आहे आपण, अर्जुन अरे बोल ना, पुढे जाऊन काय करायचं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की त्या दोघांना जेव्हा मी बघितलं ना तेव्हा पुरावा म्हणून मी फोटोसुद्धा काढला आहे, हा बघा, हा आहे पुरावा, बघा माझ्या मोबाईलमध्ये हा फोटो सचिनबरोबर साक्षीच आहे की नाही. तेव्हा इथे प्रिया आणि अस्मिता दोघीजणी आलेल्या असतात, दारामध्ये उभ्या असतात. अस्मिताने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते, काय सायलीने साक्षी आणि सचिनला दोघांना एकत्र बघितलं, याचा अर्थ साक्षी आणि सचिन हे दोघेजण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. तेव्हा अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता म्हणते, आई ग, आणि तिच्या पोटामध्ये कळा यायला सुरुवात होतात. तेव्हा इथे तिचा आवाज ऐकून सायली म्हणते की अस्मिता ताई, आणि सगळेजण बाहेर आता धावत पळत येतात तिला बघायला. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, सायली तू आता काय म्हणालीस, सचिन आणि साक्षीला तू एकत्र बघितलंस. आणि तेव्हा इथे अस्मिता आता खालीच बसते, ती बेशुद्ध झालेली असते, तिला चक्कर आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिच्या तोंडावरती पाणी मारत असतात, तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण इथे धक्का एवढा मोठा असतो
की तो सहन करणं आता अशक्य झालेलं असतं आणि अस्मिता पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. सगळेजण घाबरलेले असतात.